तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। जळगाव जामोद बुलढाणा प्रतिनिधी। वडशिंगी गावातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद निवडणूक सर्कलच्या नावामध्ये अचानक झालेल्या बदलाविरोधात तीव्र आक्षेप नोंदवले आहे। त्यांनी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्याकडे दिनांक 18 जुलै 2025 रोजी लेखी स्वरूपात अर्ज सादर करून आपली नाराजी स्पष्ट केली। ग्रामस्थांची ठाम मागणी, जैसे थे स्थिती कायम ठेवावी। 2015 मध्ये झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका 2011च्या जनगणनेनुसार पार पडल्या होत्या। त्यावेळी वडशिंगी हा सर्कल स्वतंत्र आणि स्थिर होता। गावकऱ्यांचे म्हणणे आहे की या वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्येही हीच स्थिती कायम ठेवली पाहिजे, कारण त्यामध्ये बदल झाल्यास सामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल। वर्तमानपत्रातून समजले की यंदाच्या निवडणुकात वडशिंगी सर्कलचे नाव बदलून खेरडा बुक असे नूतनीकरण करण्यात आले आहे। याविरोधात ग्रामस्थांनी एकमताने आक्षेप घेतला आहे। नाव बदलामुळे संभ्रम आणि नाराजी। गावकरी म्हणतात की कोणतीही आधीची सूचना किंवा ग्रामसभेची संमती न घेता नावात हा बदल केल्याचे समजल्यावर गावात अस्वस्थता निर्माण झाली आहे। त्यामुळे त्यांनी प्रशासनाकडे विनंती केली की पूर्वीप्रमाणे वडशिंगी सर्कल गट व गण जैसे थे स्थितीत कायम ठेवण्यात यावा। त्यांनी प्रशासनाच्या निर्णयाविरुद्ध आपला तीव्र आक्षेप नोंदवत हा विषय तत्काळ शासन दरबारी पोहोचवण्यात यावा अशी नम्र मागणी केली आहे। सह्यांकित निवेदनासह आक्षेप अर्ज सादर। या आक्षेप अर्जावर गावातील प्रमुख नागरिकांनी सह्या करून त्यामध्ये आपला पाठिंबा दर्शवला आहे। अर्जदार कैलास ज्योतिराम भक्त यांच्या नेतृत्वाखालील या अर्जावर पुढील ग्रामस्थांचे नाव नमूद आहेत: मधुकर अर्जुन भक्त, भगवान देवचे, गणेश डांबरे, प्रमोद शेळके, कृष्णा कावरे, गिरीश वाघ, भास्कर भक्त, शिवहरी दुगाने, श्रीकृष्ण अढाव, प्रदीप दा आणि विवेक उभरकर। जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली मागणी। ग्रामस्थांनी आक्षेपाची प्रत जिल्हाधिकारी बुलढाणा यांनाही सादर केली असून योग्य ती कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। वडशिंगी सर्कलचे नाव कायम राहावे, अन्यथा भविष्यात मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे। वडशिंगी ग्रामस्थांच्या भावनांचा सन्मान राखून प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे, अन्यथा या प्रकारातून लोकशाही प्रक्रियेवरचा विश्वास डळमळू शकतो। जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज।